पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे आणि या ठिकाणी ते आता माऊलींच्या रथामध्ये देखील बसलेले होते। माऊलींचा रथ त्यांनी हाकला आणि या ठिकाणी आता दर्शनानंतर ते पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। तर आपण पाहतो या ठिकाणी ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आणि या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार जो आहे तो करण्यात येतोय। आपण पाहतो मोठ्या प्रमाणात गर्दी आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। वारकरी देखील त्यांचं या ठिकाणी पाहता आहेत आणि एकंदरच मुख्यमंत्री आता निघता आहेत। माऊलींचं दर्शन घेऊन ते आता रवाना होतं। सीएम सर, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला। काय सांगता का माऊलींकडे? फडणवीस यांनी ते माऊलींच्या रथामध्ये प्रवास केलेला आहे। माऊलींचा रथ हाकलेला आहे आणि या ठिकाणी आता ते पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती दसूर पाटी येथे आलेली आहे आणि या ठिकाणी बंधू भेटीचा सोहळा जो आहे तो पार पडत असतो आणि मुख्यमंत्री फडणवीस जे आहेत ते आता माऊलींच्या पालखीचे जे बैल आहेत ते या ठिकाणी आता त्यांचं दर्शन घेत आहेत आणि त्यांना आलिंगन देखील देताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांना या ठिकाणी सर्व स्तरातून शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि माऊलींच्या पालखीचं दर्शन जे आहे ते त्यांनी आता घेतलेलं आहे आणि ते आता काही काळ पायी देखील चालणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहतो थोडा वेळ ते आता पालखीमध्ये देखील चालणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी ते आता पालखीमध्ये चालत येत आहेत आणि एकंदरीतच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या आहेत। दसूर पाटी येथे पालखी जी आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो माऊलींचं दर्शन घेतलं झाली आता दुसऱ्याच बरोबरीने ते आता पालखीमध्ये चालण्याचं चालत पालखीमध्ये निघता आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील जमलेले आपल्याला पाहायला मिळते। चालत या ठिकाणी आपल्याला पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते। फडणवीसांच्या निमित्ताने या ठिकाणी माऊलींचं दर्शन त्यांनी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री आता पुढच्या प्रवासासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीसांनी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन त्या ठिकाणी आता घेत पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे आणि पदाधिकाऱ्यांचा गराडा जो आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसच्या बाजूने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि गर्दी झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ चालत पालखीमध्ये प्रवास केला। त्यानंतर आता ते आपल्या गाडीमध्ये बसताना आपल्याला मिळणार आहे। पाहतोय खरं तर मुख्यमंत्री फडणवीसांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक त्यांच्यासोबत
फोटो काढण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करता आहे. त्याचबरोबर अनेक महिला त्या देखील त्यांच्यासोबत आपण पाहतोय. खरं ज्ञानेश्वर माऊली रथाचे योगी जे आहेत त्यांनी सेल्फी देखील काढलेला आहे मुख्यमंत्र्यांसोबत. आणि या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी चालत येत आहे आणि याच वारे ते आता माऊलींचं दर्शन घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर गर्दी जी आहे या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे आणि माऊलींच्या दर्शनानंतर सीएम आता मार्गस्थ होताना देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. पडलेला पाहायला मिळाला आणि एकंदरीतच मोठी गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या तर ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं दर्शन घेत मुख्यमंत्री आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा जो पाऊस फाटा आहे तो देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात वारीमध्ये जे आहेत ते वारकरी पायी चालत येत असतात आणि आपली वारी जी आहे ती पूर्ण करतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे त्या ज्ञानेश्वर माऊलींचे जे बैल आहेत रथाचे, या बैलांना आलिंगन देखील दिलं आणि एकंदरीतच त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वारीमध्ये येऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन या बंधू भेटीच्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन गणेशसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.